आणि टीम जय हनुमान उत्तर शिवला आमंत्रित केले होते बॅटिंगसाठी आणि प्रथम बॅटिंग करताना 66 धावा उभारलेल्या आहेत. 67 धावांची गरज आता नावडे संघाला आहे. दुसऱ्या डावामध्ये मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला खेळाडू. पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली धाव येते. अरुण पाटील होते सर्कलच्या आतमध्ये. कव्हर्सला त्यांनी बॉल अडवलेला आहे. प्रारंभिक जोडी विराज महात्रे आणि त्यांच्या जोडीला रोहन खानावकर ही प्रारंभिक जोडी आहे. तर षटक क्रमांक 1 साठी बॉलर सुशांत पाटील. यावेळेला कार्पेटचा फटका. कव्हर्सला पुन्हा एकदा थोडीशी गडबड झाली आणि प्रामुख्याने त्यानंतर मिळाली ती एक सिंगल धाव. दोन्ही संघांनी आता संयमाने सुरुवात केलेली आहे. शांत सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे स्ट्राईक बदललेला आहे. बॉलर पुन्हा तयार. यावेळेला बॉल खेळलाय डीप मिड विकेटला. लांब लचक ह्यूज सिक्सर येतोय. मोठा ब्लास्ट, षटकार. आता हल्ला चढवलेला आहे गोलंदाज सुशांत पाटील यांच्यावरती. षटक क्रमांक 1 चा थरार. पुढील बॉल. याही वेळेला हा फटका, परंतु बॅकअपला खेळाडू असतानाही बॉल वेगाने सीमारेषा चिरतोय. 4 धावेंसाठी फरार. येतोय तो चौकार. क्रॅकिंग फटका. विराज महात्रे यांच्या बॅटमधून जबरदस्त आक्रमण आणि हल्ला तुम्हाला बघायला मिळत आहे. 3 बॉलच्या पाठीमागे 11 धावा त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. विराज महात्रे पुन्हा तयार. तर एका बाजूला सुशांत पाटील पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगाने हाताळलेला बॉल. बॅटची कडा. बॉलने गॅप शोधलाय. बॉल थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे फरार. 4 धावेंसाठी आणखीन एक विराज म्हात्रे यांच्या बॅटमधून जबरदस्त चौकार. बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. कधी बॉल अधिकची उसळी घेतोय, कधी बॉल खाली राहतोय. म्हणजे अगदी डोळ्यात तेल घालून फलंदाजी ही करावी लागणार आहे. फलंदाजांना कसरत करावी लागणार आहे. एका षटकाचा खेळ संपला. 16 धावा आणि पहिल्या षटकामध्ये विराज महात्रे यांची तळपलेली बॅट आपण पाहिली. तिकडे 15 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. फलंदाजी मधली लकब त्यांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे. किंबहुना सुशांत पाटील यांचा प्रयत्न होता की पहिलं यश संघाला मिळवून द्यायचं आहे, परंतु याच प्रयत्नामध्ये असताना त्यांनी धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल 16. ओव्हर नंबर 2 कडे वळूया आपण. पॉवर प्ले क्रमांक 1 तुम्ही पाहिला. आता पॉवर प्ले क्रमांक 2 कडे आपण वळत आहोत, जिथे आणखीन एका खेळाडूला मुभा असेल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्याची. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट निश्चित पाहत आलात, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवर प्ले नावाचा कन्सेप्ट पहिला नव्हता, परंतु हा कन्सेप्ट क्रिकेटमध्ये आला. क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर मिळालं. तुम्ही टेनिसमध्ये हा कन्सेप्ट पूर्वी पाहत नव्हता, परंतु टेनिस बॉल क्रिकेटने देखील पॉवर प्ले कन्सेप्ट अंमलात आणला आणि त्यानंतर क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर मिळालं आणि प्रामुख्याने आता पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती येईल. या क्रीडांगणाची महती आहे ना, एक चांगली खेळपट्टी, एक चांगलं क्रीडांगण आणि दोन्ही बाजूने आपण गोलंदाजी करू शकतो. यावेळेला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आसमानी टोला, षटकार. रोहन खानावकर यांच्या बॅट मधून एक जबरदस्त टोला आलेला आहे आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर जी दिशा दिली डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडची अप्रतिम. आता रोहन खानावकर हे देखील आक्रमण करतायत. भाई ये भी कहा पीछे रहने वाले.
ज्या प्रकारे विराज म्हात्रे यांनी आक्रमण केलं आणि तेच आक्रमण आता पुढे सुरू ठेवलेलं आहे रोहन खानावकर यांनी, परंतु षटक क्रमांक 2 मनोज पवार यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 ची क्षमता आहे, अनुभव आहे, चांगले बॉल त्यांना हाताळावे लागतील. यावेळेला पुन्हा एकदा बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, थर्डमॅन बॉल सीमारेषा चिरतोय, 4 धावेंसाठी येतोय चौकार रोहन खानावकर यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पाहूया मनोज यांचा हा बॉल ओव्हर द विकेट, ऑफस्टंपच्या बाहेर आले होते, गती बरोबर अधिक उसळी बॉलने घेतली आणि त्यानंतर बॅटची कडा घेऊन बॉल थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. त्याचबरोबर आमचे सत्यमजी म्हात्रे यांचे आगमन आहे, त्यांचेही स्वागत. त्याचबरोबर आदरणीय आमचे वासुदेवजी म्हात्रे यांचे आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. बॅटची कडा, वॉट कॅच, अप्रतिम. हर्षद पाटील यांनी अलौकिक झेल पकडलेला आहे, छलांग मारली आणि पकडला हा झेल आणि संघाला पहिलंच सुयश मिळवून देण्यामध्ये एक मोलाचा वाटा. पुन्हा एकदा आपण पाहूया या फटक्याची आणि झेलची क्रिया. क्रीजच्या खोलीचा उपयोग करण्याचा प्रयत्न रोहन खानावकर यांनी केला होता आणि प्रामुख्याने हा झेल आपण पुन्हा एकदा पाहत आहोत. निश्चित या झेलची पडताळणी सुरू आहे आणि हा झेल पकडताना केलेली जबरदस्त कामगिरी हर्षद पाटील यांनी समोरच्या बाजूला स्वतःला झोकून दिलं, त्यानंतर हाताला घेऊन आले, हाताच्या उंजळीमधून पकडलेला हा बॉल आहे. फक्त हा बॉल आता जमिनीला स्पर्श झालाय का याचीच पडताळणी करावी लागेल. तुम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया हा सामना पाहिला असेल ना, त्याच्यामध्ये रोहित शर्मा यांची विकेट आणि प्रामुख्याने याच प्रकारे पकडलेला तो झेल होता आणि त्या झेलवरती बरेचसे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते आणि इकडे कळवलेलं आहे की फलंदाज आउट आहे. एक चांगला झेल कॅरी केलेला आहे. आदरणीय आमचे श्री कुशेंद्र बेंडू म्हात्रे दादांच्या वतीने या स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळासाठी योगदान दिलेलं आहे आणि 5,000चा रोख धनादेश आमच्या या स्पर्धेला मिळत आहे. दादांचं मनस्वी आभार. कृतिका हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत आणि प्रामुख्याने अनेक मान्यवरांनी आमच्या या स्पर्धेला विशेष अनमोल योगदान दिलेलं आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा बोलूया बॅटिंगसाठी आता आदिनाथ खानावकर क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत. यावेळेला प्रॉपर टायमिंग करू शकले नाही, परंतु डीप वरतून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतील. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो आणि या वेळेमध्ये फक्त एकच धाव फलंदाजांना मिळाली आणि क्षेत्ररक्षक आले होते. उमेश पाटील लॉंग ऑन वरतून आले होते आणि त्यानंतर त्यांनी एक धाव खर्च केलेली आहे. धावसंख्या 27 वरती 1. यावेळेला जबरदस्त टायमिंग, बॉलने गॅप शोधलाय, स्क्वेअर कटचा जबरदस्त फटका, सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने 4 धावेंसाठी. विराज म्हात्रे पुन्हा एकदा पहा, स्क्वेअर कट, गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा चौकार होता आणि फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीचं प्रसारण, जबरदस्त कामगिरी, कॅमेरा वर्क. अनेक वेळा मी नेहमी चर्चा करत आलो की एखादा चित्रपट बनतो, आपण त्याच्यामध्ये असणारे नायक नायिका किंबहुना दिग्दर्शक निर्माता या गोष्टी आपण बऱ्याचशा पाहत असतो, परंतु कॅमेरा वर्क हे एखाद्या चित्रपटामध्ये किंबहुना एखाद्या क्रीडा स्पर्धेमध्ये किती महत्वाचं असतं. कारण तासन तास उभं राहून 3 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण
घेत आहोत आणि प्रामुख्याने हा बॉल कशा पद्धतीने अडवलेला आहे त्याची पडताळणी आपण पाहत आहोत. निश्चित हा बॉल सीमारेषेच्या अलीकडे अडवला गेलाय का याची पडताळणी सुरू आहे आणि प्रामुख्याने पहा 2 क्षेत्ररक्षक तिकडे होते आणि त्यांनी हाताच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न केला आणि प्रामुख्याने हा बॉल सीमारेषेच्या अलीकडे थांबलेला आहे. 3 धावा आपण घेऊया. तीन धावा घेऊन धावफलक पुढे नेऊया. धावसंख्या पुढे सरसावत असताना 34 धावा. तब्बल 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आपण कॅमेरा वर्क याच्याबद्दल चर्चा करतोय कारण तासनतास उभं राहून एखादी स्पर्धा कव्हर करणं, एखादा इव्हेंट कव्हर करणं एक मोठी गोष्ट असते आणि प्रामुख्याने प्रत्येक क्षणचित्र कशा प्रकारे टिपता येईल याचा प्रयत्न कॅमेरामॅन करत असतात आणि प्रामुख्याने त्याचबरोबर काही सन्मान आपण करत आहोत. आमचे सत्यमजी म्हात्रे यांचा एक स्नेहपूर्वक सन्मान आम्ही करत आहोत आणि कुशेंद्र म्हात्रे दादांना विनंती आहे की हा सन्मान आपण करावा. 18 बॉल आणि 33 धावांची गरज, हे गुणोत्तर आहे. त्याचबरोबर आम्ही वासुदेवजी म्हात्रे यांचाही सन्मान यानंतर करत आहोत. हे 2 सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतील. मैदानाच्या आतमध्ये वळूया. क्रमांक 3चं षटक. यावेळेला वेगाने हाताळलेला बॉल समोरच्या बाजूला लॉंगॉनला खेळतायत. एक चांगली फेक आली आणि या बॉलच्या पाठीमागे एक धाव येईल. बॉलिंग अटॅक क्रमांक 3 तुम्ही सुशांत पाटील यांना पुन्हा एकदा पाहत आहात ज्यांनी षटक क्रमांक 1 हाताळलं. 16 धावा खर्च केल्या होत्या. व्यासपीठावरती आपण सन्मानित करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मधून सत्यमजी म्हात्रे यांना. त्यांचा माफ करा, वासुदेवजी म्हात्रे यांना आपण पाहिलं सन्मानित होताना. त्यानंतर आता पुढील सन्मान आपण करत आहोत. सत्यमजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करतोय. यावेळेला पहा बैठकचा फटका समोरच्या बाजूला. गुडगा टेक और तमाशा देख षटकार. माफ करा, आदिनाथ पाटील यांच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका आला. गुडगा खाली टेकवत खेळलेला हा फटका. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक तुम्ही पाहिलीत. 8व्या बॅटने समोरच्या बाजूला चढवलेला प्रहार षटकार. जिथे 67 धावांचा पाठलाग करताना बहरदार फलंदाजी सुरू झाली आणि पुन्हा एकदा सुशांत पाटील यांच्यावरती केले आक्रमण. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा बॉल तुम्ही पाहिला. 16-26 ची गरज. यावेळेला खोलवर पद्धतीचा बॉल थोडंसं व्हेरिएशन दाखवलेलं आहे. किंबहुना आपल्या गोलंदाजी मधली जी भिन्नता आहे ना ती आता दाखवायला सुरुवात केलेली आहे. आता खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला आणि आपल्या गोलंदाजी मधली भिन्नता दाखवली. 15 बॉल 25 ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉल तुम्ही वेगळ्या पद्धतीने हाताळू शकता. वेगाने हाताळलेला बॉल 8व्या बॅटने समोर बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. उमेश पाटील यांनी पकडली चांगली कॅच आणि धक्का क्रमांक आता लागलेला आहे 2. विराज म्हात्रे परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मोहर लागली या बॉलवरती. विकेटची लांबी कमी पडली. बॉल गगनाला भिडला होता आणि उमेश पाटील बॉलच्या खाली आले आणि आपल्या उंजळीमध्ये त्यांनी बॉल विसावला आणि प्रामुख्याने त्यांच्या विकेटचं पतन झालं. परंतु विराज म्हात्रे यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली संघाला. फलंदाजी करताना विराज म्हात्रे यांनी 9 बॉलमध्ये 23 धावा बनवलेल्या आहेत. तब्बल 1 षटकार आणि 3 चौकार त्यांनी सुरुवातीला खेळले आणि प्रामुख्याने एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे टीम नावाडे संघाला. चला घाई करा, माफ करा, नावडे संघाला ही चांगली सुरुवात करून दिलेली आहे 67 धावांचा पाठलाग करताना. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि एक भारदस्त कृष्णाभाऊ एक आवाज आणि सिनियर समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे या संपूर्ण विभागामध्ये जे सागावचे बाळू पाटील सर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. प्रचंड मोठा अनुभव क्रिकेटचा त्यांच्या गाठीशी आहे. समालोचन करण्याचा यावेळेला पहा खोलवर पद्धतीचा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्ट्राईक बदललेला आहे. परंतु बॅटिंगसाठी आदिनाथ यांच्या सोबतीला सिद्धेश खानावकर जितेश खानावकर यांना प्रविष्ट केलेला आहे बॅटिंगसाठी. आदिनाथ पाटील स्ट्रायकर एंडला तयार. षटक क्रमांक 3 हा थरार. एक जबरदस्त फटका. डीप कव्हरला बॉल सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न चांगला. विशाल पाटील 6033.
आणि प्रामुख्याने 3 षटकांचा खेळ इकडे समाप्त होतोय. धावसंख्या आहे 44 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि इथून पुढचं जे गुणोत्तर आहे ना 2 षटकांसाठी ते आपण मांडूया. येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहेत 23 धावा. हे समीकरण आता शिल्लक राहिलेलं आहे. तुम्ही पाहताय श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित श्री चैतन्येश्वर चषक 2024 आजचा 5वा दिवस. धोरणात्मक वेळ थोडीशी प्रोव्हाइड केली जाते 3 षटकानंतर आणि प्रामुख्याने तीच वेळ आता दोन्ही संघांनी घेतलेली आहे, ज्याला आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट अनेकदा संबोधतो, म्हणजे धोरणात्मक वेळ. कारण 3 षटकांच्या पाठीमागे एक ड्रिंक्स ब्रेक असतो आणि प्रामुख्याने तो घेतलेला आहे. आणि इथून पुढचं धोरण आणि रणनीती कशा प्रकारे दोन्ही संघांची असेल आता याची आखणी आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. किंबहुना 12 बॉल 23चा पाठलाग करायचा आहे तर एका बाजूला 12 बॉल 23चा बचाव करायचा आहे. अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला उत्तर शिवसंघ आहे तर एका बाजूला नावडे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. या 2 संघांमध्ये पहिल्या फेरीतली लढत आहे. घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ आता घेऊ नका. 12-23चं गुणोत्तर शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जी जोडी बॅटिंग करते आदिनाथ पाटील आणि जितेश खानावकर ही जोडी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहे. 12 बॉल 23 धावांची गरज. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की दोस्तों कभी हार नहीं होती. जीवनातला सर्वोत्तम चांगला प्रयत्न. षटक क्रमांक आता 4 साठी अरुण पाटील यांच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलेला आहे. स्ट्रायकर एंडला आदिनाथ पाटील होते आणि त्यांना हा बीट करून जाणारा बॉल आहे, त्यांना प्रभावित करून चाललाय. मैदानाच्या उजव्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पहिलाच बॉल एक भेदक मारा अरुण पाटील यांचा तुम्हाला बघायला मिळतोय. देवेश उदय म्हात्रे यांचे आगमन आहे. त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. यावेळेला फटका डीप मिड विकेट च्या डोक्यावरतून समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. सडक पे बेधडक ठोकलेला जबरदस्त षटकार. सरळ हायवे वरती हा बॉल फेकून दिलाय. रोड वरती बॉल जाऊन लँड होतोय. जबरदस्त टायमिंग, जबरदस्त आसमानी टोला षटकार. फलंदाज आदिनाथ पाटील यांच्या बॅटमधून काय फटका आलाय. आता येणारे 10 बॉल आणि 17 धावांची गरज. हे गुणोत्तर शिल्लक आहे. जय हनुमान उत्तर शिव विपक्ष SMG 11 नावडे या 2 संघांमधली लढत. अरुण पाटील यांनी पहिला बॉल चांगला हाताळला परंतु दुसरा बॉल महागडा. आता बॉल क्रमांक 3 काय दडलं या बॉलच्या पाठीमागे. याही वेळेला एक पाय हवेत घेऊन नटराज मुद्रा फटका आदिनाथ पाटील यांच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा जबरदस्त टोला 6 धावेंसाठी येतोय षटकार. तू थोड़ा सा सबर कर लिए इम्तिहान भी जारी है एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. आणि एक जबरदस्त फटका षटकार. जीवनात स्वतःची वेळ स्वतःलाच आणावी लागते. चांगली वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा चांगला उपयोग माणसाला यशस्वी बनवत असे. पंचांकडे बॉल सुपूर्द करा. पुन्हा या फटक्याची आपण क्रिया पाहूया आणि या फटक्याचं सौंदर्य पहा. क्रीजच्या खोलीचा उपयोग चांगला केलाय आदिनाथ पाटील यांनी आणि त्यानंतर एक पाय हवेत घेतला आणि गिरकी घेतली जबरदस्त. संपूर्ण वजन आणि शरीराचं नियंत्रण एका पायावरती होतं आणि तो पाय जर तुम्ही पाहिला ना तर उजवा होता. स्वतःला चांगल्या प्रकारे कंट्रोल केला आणि एक जबरदस्त फटका इथे त्यांनी खेळला. आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी. आता येणारे बॉल आहेत 9 आणि या 9 बॉल मध्ये बनवायचे आहेत 11 धावा. समीकरण बदलत आहे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे. अरुण पाटील यांना कमबॅक करावं लागेल संघासाठी. नऊ बॉल 11. पाठीमागचाही सामना आपण त्या अगोदरचे काही सामने पाहिलेले आहेत. धावांचा बचाव झालेला आहे आणि पाठीमागच्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झालेला आहे.
हा या आजच्या दिवसातला इतिहास आहे. जीवनातली स्वप्न जर पूर्ण करायची आहेत ना, तर मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर तुम्हाला उभा करावा लागतो. आणि इकडेही मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर तुम्हाला उभा करावा लागेल. 9 बॉल 11. यावेळेला तिसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. जबरदस्त फटका षटकार. षटकारांची हॅट्रिक पेश केलेली आहे आदिनाथ पाटील यांनी. पुन्हा एकदा पहा, शरीरावरचं नियंत्रण आणि फटका जबरदस्त ठोकलेला आहे. अशाच खेळाने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. यावेळेला फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक वेगाने. हो, जबरदस्त कॅच. विराज पाटील यांनी पकडले कॅच आणि प्रामुख्याने दिला गेला परतीचा इशारा आदिनाथ पाटील यांना. मोकळा श्वास घेतलाय. मॅचला कलाटणी मिळेल का या विकेटने? अगदी हलक्या हाताने खेळलेला फटका होता, फक्त टाइम गेलं. टप्पा पडल्यानंतर अधिक उसळीने वरती येणारा बॉल आणि त्या बॉलला मिड विकेटला खेळला आणि एक चांगली कॅच पकडलेली आहे. आता हा झेल मॅचला कलाटणी देईल का? येणाऱ्या 7 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे आणि क्षितिज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होत आहेत बॅटिंगसाठी. अरुण पाटील यांनी कमबॅक केलेला आहे. आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे अरुण पाटील 18 धावा खर्च करतायत. अंतिम बॉल जर चांगला टाकतायत तर येणाऱ्या शेवटच्या 6 बॉलमध्ये 5 धावांचा बचाव उत्तर शिवला करावा लागेल. परंतु अंतिम बॉल क्षितिज म्हात्रे तयार होतील या बॉलला खेळण्यासाठी. अजूनही संधी आहे दोन्ही संघांना. अजूनही दोन्ही संघांसाठी हा सामना जिवंत आहे. स्वप्न 3 आहेत जी झोपल्यावरती पडतात. स्वप्न ती आहेत जी कधी तुम्हाला झोपू देत नाहीत. यावेळेला 8व्या बॅटने हा फटका खेळत पंच. या बॉलवरती मोहर 4 धावांची लागलेली आहे आणि प्रामुख्याने हा चौकार ठोकत एका धावेची गरज शिल्लक आहे टीम SMG 11 नावडे संघाला. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर या बॉलने सीमारेषा ओलांडली. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये एका धावेची गरज आहे. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया फॉर्च्यून इव्हेंट च्या माध्यमातून आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आणि प्रामुख्याने 6 बॉल 1 टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या प्रकारचा इतिहास घडलेला आहे. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. याही सामन्यामध्ये जय हनुमान 11 उत्तर शिवला लढावं लागेल. चला, यानंतर ओवे कॅम्प तुमचं क्षेत्ररक्षण आहे, तुम्ही तयारी करा. यानंतर तुम्हाला लगोलग मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. ओवे कॅम्प आपणास ही विनंती आहे आणि ही सूचना आहे. 6 बॉलमध्ये एका धावाचा बचाव तर एका धावाचा पाठलाग हे गुणोत्तर मांडून मैदानाच्या आतमध्ये वळूया. अंतिम षटक बॉलिंग अटॅक मध्ये हर्षद पाटील. अंतिम षटक यांच्या खांद्यावरती जबाबदारी. पहिलाच बॉल आणि या बॉलला दिशा देत विजयाचा मार्ग आपला मोकळा केलेला आहे. SMG 11 नावडे संघ इथे विजय होत आहे, त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि जय हनुमान 11 उत्तर शिवचा आपण आभार मानूया. मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ हा आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी आपण देऊया शुभेच्छा आणि पुढील सामन्याचा आपण प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार अनाउन्स करूया. संपूर्ण बॅटिंग कार्ड जर तुम्ही उत्तर शिवचं पाहिलं तर मनोज पवार 38 धावा 14 बॉलमध्ये ज्यांनी उभ्या केल्या. सुशांत पाटील 9 धावा 4 बॉलमध्ये. हर्षद पाटील 7 धावा 3 बॉलमध्ये आणि प्रशांत